पुढे जाऊया आपण. पुढचा जो पेज आहे आपला रिव्ह्यू ऑफ नर्चर झाल्यानंतर पुढचा पेज आहे व्हीसीडीसी मॉनिटरिंग. व्हीसीडीसी मॉनिटरिंग काय आहे बघा. फार वेळेला आपण जिल्ह्यामध्ये व्हीसीडीसी सुरू करतो, ती व्हीसीडीसी व्यवस्थित चालली आहे का, बाळ ईडीने खात आहे का, व्हीसीडीसी सुरू व्हायला वेळ लागला का, बाळ कसं रिस्पॉन्ड करतंय, वजन व्यवस्थित वाढतंय का व्हीसीडीसी मध्ये, वगैरे वगैरे आपल्याला प्रश्न असतात, जे मॉनिटरिंग करण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नर्चर शिवाय दुसरा काय पर्याय नाही आहे. पोषण ट्रॅकर मधून पण हे डाटा येत, दुसरीकडे कुठून पण येत नाही. तर नर्चरच आपलं व्हीसीडीसी मॉनिटरिंगची सिस्टीम झालेली आहे एक प्रकारे. ठीक आहे. तर व्हीसीडीसी मध्ये एकूण रेफर केलेले मुलं किती आहेत राज्यात? 318. त्यापैकी व्हीसीडीसी फंक्शनल किती आहेत, म्हणजे किती अंगणवाड्यामध्ये व्हीसीडीसी चालू आहे? 137. चिल्ड्रन एनरोल्ड इन व्हीसीडीसी म्हणजे 318 मुलं तर रेफर केली गेली, खरं ऍक्च्युली त्यापैकी व्हीसीडीसी मध्ये एनरोलमेंट किती जणांचं झालं? 152 जणांचं झालं. ठीक आहे. पेंडिंग किती आहेत? 149 मुलं असे पेंडिंग आहेत ज्यांचं व्हीसीडीसी मध्ये एनरोलमेंट झालं नाही. ऍव्हरेज टाइम लॅग बिटवीन रेफरल अँड एनरोलमेंट म्हणजे रेफरल केल्यापासून ते एनरोलमेंट होस तोपर्यंत गॅप कितीचा पडतोय? 1 महिन्याचा गॅप पडतोय. ऍव्हरेज राज्यावरचा ऍव्हरेज बघितला तर 1 महिन्याचा पडतोय. सगळ्यात जास्त कुठं आहे? मोठा गॅप आहे ठाण्यामध्ये 155 डेज, जळगावमध्ये 124 डेज, भंडारामध्ये 98 डेज. म्हणजे 3-3 महिने मुलांची व्हीसीडीसी लागत नाहीये, 4-4 महिने व्हीसीडीसी लागत नाहीये. ठीक आहे. कंप्लीट किती मुलांनी व्हीसीडीसी युसीडीसी कंप्लीट केले? 151 मुलं. डिफॉल्टेड किती मुलं आहेत, म्हणजे मधूनच सोडून गेले व्हीसीडीसी, किती आहेत? 23 मुलं. ठीक आहे. रिकव्हरी स्टेटस असे मुलं जे आता सॅम नाही आहेत ते किती आहेत? जे अजून सॅम आहेत ते किती आहेत? व्हीसीडीसी होऊन सुद्धा 2 आहेत. तर ह्याचा माहिती अजून व्यवस्थित भरली नाही, त्यामुळे इथं कमी डाटा दिसतोय. तर असा हा व्हीसीडीसी मॉनिटरिंगचा पेज आहे. प्रत्येक पेजवर जसं नकाशा आहे, या साईडला टेबल आहे, त्या साईड तसंच खालती बार चार्ट आहे. ओके. जो जो इंडिकेटर आपण सिलेक्ट करतो त्याप्रमाणे इथं बार चार्ट आहे. ओके. ठीक आहे. ह्याच्यावर व्हीसीडीसी मॉनिटरिंगचा असा हा पेज आहे. जर तुमच्या जिल्ह्याने व्यवस्थित रिव्ह्यू घेतला, व्हीसीडीसीचा व्यवस्थित डाटा भरला, तर आपलं मॉनिटरिंग व्हीसीडीसीचं व्यवस्थित होईल, नाहीतर होणार नाही. तुमच्या डीपीओना हे सांगणं गरजेचं आहे की व्हीसीडीसी मॉनिटरिंगसाठी ही एकमात्र सिस्टीम आहे आणि ह्याचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. ठीक आहे. तर जास्तीत जास्त याचा उपयोग केला तर आपल्याला व्हीसीडीसीचं मॉनिटरिंग व्यवस्थित ट्रॅक करता येईल. ओके. व्हीसीडीसी मॉनिटरिंग पेजवर कुणाचा काय प्रश्न आहे का? आणखीन एक मी 4-5 मिनिटं देतो. जर कुणाचा काय प्रश्न आहे तर आपण प्रश्न घेऊया, नाहीतर मग आपण पुढच्या पेजवर जाऊया. अनम्यूट करून विचारा प्रश्न. कृपया प्रश्न विचारा, तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान होईल हे पहा. अनम्यूट करून विचारा कुणाला काय प्रश्न असेल तर. आपल्याला व्हीसीडीसी आधी सुरू झालेली आहे पण केलेलं नाहीये, तर मग आता त्या ठिकाणी ते अपडेट केलं तर चालेल ना? तर अशा ठिकाणी काय होतं, जेव्हा आपण असेसमेंट करतो म्हणजे तपासणी करतो त्यावेळेला आपण व्हीसीडीसी ला रेफर करा असं सांगतो, आणि जेव्हा आपण ऍक्च्युली व्हीसीडीसी मध्ये रेफर करायला सांगितलं, खरं ऑलरेडी ते बाळ व्हीसीडीसी मध्ये आहे किंवा ऑलरेडी ते बाळ एनआरसी मध्ये गेलेलं आहे समजा, तर व्हीसीडीसी रेफर मध्ये आपण काय म्हणतो? ऑलरेडी ऍडमिटेड इन एनआरसी किंवा ऑलरेडी एनरोल्ड इन व्हीसीडीसी. तसं झालं तर ते बाळ डायरेक्टली एनरोलमेंटलाच जातं. नाही, पण समजा तेव्हा त्यांनी केलेलं नाहीये, त्याला ऑलरेडी नाही केलेलं आहे क्लिक, तेव्हा चुकून, तर मग काय करायचं? तर मग हे बघा, 2 गोष्टी आहेत. जर एखाद्या बाळचं असेसमेंटच पूर्ण नाही केलं भरपूर दिवस, मग ते बाळ जास्त वेळ तिथे असेसमेंट मध्ये थांबत नाही, ते एक्सपायर होतं. एक्सपायर होतं म्हणजे काय? ती केस एक्सपायर होते. ठीक आहे, 60 दिवसात. तर ते झाल्यानंतर आपल्याला ते करता येत नाही. मध्ये परत पोषण ट्रॅकर मधून पुढच्या महिन्यात जर ते सॅम राहिला असेल तर पोषण ट्रॅकर मधून येईल, मग फ्रेश केस म्हणून येईल, तेव्हा तुम्ही त्याचं करा. मला अजून एक अनोमली असू शकेल दिग्विजय, की आपलं लॉन्च झाल्याच्या आधीची व्हीसीडीसी चालू होती, असे पण नंदुरबारला जो प्रश्न होता तोही असो, तोही जरा एक्सप्लेन करा. नाही, व्हीसीडीसी 84 डेजचीच आहे ना? हो, पण नर्चर लॉन्च झालं जूनला आणि तुमची मेलाच जी आता सॅमला आहे त्याचं तुम्ही ऑलरेडी मे मध्येच त्याचं चालू केलं, असं नंदुरबारला इश्यू होता ना?
असं नाही काही होता सर, आता तो राहिला नाही सर, कारण का ऑलरेडी 3 महिने नर्चरला सुरू होऊन निघून गेलेत. जे नर्चर लॉन्च व्हायच्या आधी जरी मुलं असतील ज्यांची व्हीसीडीसी सुरू झाली असेल त्यांची आतापर्यंत संपली असणार आहे. त्यामुळं फ्रेश केसेस यायला सुरुवात झाली असणार आहे. तर माझी विनंती सगळ्या नोडलना काय आहे, तुमच्या तुमच्या जिल्ह्यात सुपरवायझरना हे व्यवस्थित समजून सांगून यांचं इम्प्लिमेंट करणं बघा. मी परत एकदा सांगतो, तुमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या सीडीपीओजना तुम्ही पत्र काढा डीपीओ कडून, नोडल ऑफिसर्स. काय पत्र काढणार तुम्ही की नर्चर मध्ये असेसमेंट करायला स्वतः सीडीपीओ काही केसेसला जावेत, नाहीतर सीडीपीओला काही विषयच माहित नाहीये. जेव्हा पण पत्र येतंय, जेव्हा पण नोडल ऑफिसर ग्रुपमध्ये मेसेज टाकतात, ते सीडीपीओ तसं उचलतात मेसेज आणि फॉरवर्ड करून टाकतात, स्वतः काही लक्ष नाही घालत. त्यामुळे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो, भरपूर सीडीपीओजना नर्चर काय माहित नसणार आहे. मी सांगू शकतो तुम्हाला, सगळ्या सीडीपीओजना नर्चर सिस्टीम माहिती पाहिजे, सगळ्या डीपीओजना माहिती पाहिजे. डीपीओनी सीडीपीओचा रिव्ह्यू घेतला पाहिजे. नर्चर उघडून दाखव, असेसमेंट कसं करायचं सांग, या बटनाचा अर्थ काय आहे, ह्याचं काय होतंय पुढं, रिव्ह्यू तू कसा घेतोस हे सांग. हे डीपीओनी सगळ्या सीडीपीओजना विचारलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही लेटर काढलं पाहिजे, हे खात्रीपूर्वक बघा. ठाकरे डीपीओना सांगा तुम्ही की नेक्स्ट जी राहील ना आपली थर्सडेची व्हीसी, तर त्याला डीपीओना तुम्ही कंपल्सरी करा, एकदा अटेंड करायचा. आम्ही तर सांगतो आहे त्यांना, पण एकदा जर त्यांना तुम्ही व्हीसीला सांगितलं की अटेंड करा आणि आपलं कमिशनर ऑफिस मधून एखादं कोणी समजा सर तुम्ही तर आहातच राहिलं, तर त्याला कसं थोडंसं वेटेज येईल आणि ते लोक ऐकतील आमचं. हो, लोंढे मॅडम आहात तुम्ही? लोंढे मॅडम सर, आपण हे लोंढे मॅडमना सांगूया पुढच्या रिव्ह्यू मीटिंगला डीपीओला बोलवायला आणि चेअर आपण कमिशनर सरांनाच करायला लावूया. हा, म्हणजे एकदा आले ना ते, किंवा आम्हाला थोडंसं इझी गोईंग होईल. आम्ही सध्या सांगतो आहे, पण ऐकतात, पण मग जरा कानावरून उडतच जातोय हा विषय. बरोबर बरोबर, ठीक आहे. आम्ही असं करतो, पुढच्या मीटिंगला युथकर सर आपण बोलूया कमिशनर सरांना. कमिशनर सरांनाही घेऊया आणि सेक्रेटरी सरांनी पण एक मीटिंग घेतली होती, त्यांनाही विनंती करतो मी, त्यांनी पण एक मीटिंग घेतली आणि मग त्याच्यावर समजा एक मीटिंग झालेली आहे अश्विनी मॅडम, आपल्या लक्षात असेल त्याच्यामध्ये तुम्ही झालेली आहे. पण परत आता जे नवीन जे अपडेशन वगैरे आले ना, हे पण जर आपण एकदा सांगितलं थोडे तर मग हे होईल. आता थोडस सुसही आहात आपण, लक्षात घ्या. त्यांनी एकदा चालू केली की ते महिन्याला नाही राहणार, ती आठवड्यातनं 2दा पण होऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळं थोडस त्याचंही लक्षात राहू दे, त्याच्यामध्ये आम्ही करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. वैष्णवी मॅडमना काहीतरी विचारायचं आहे. बोला 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 वैष्णवी मॅडम. वैष्णवी माडवी, आवाज येत नाही आपला. आवाज येत नाही आपला. अनम्यूट करून बोला. अनम्यूट जरी केलं तरी आवाज येत नाही. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या अकाउंट वरून जॉईन व्हा किंवा रिजॉईन व्हा. वृंदा तोपर्यंत तुम्ही विचारा. हा सर, मला एक विचारायचं असं होतं की आता आपण व्हीसीडीसी ला रेफर करतो बालकाला, पण वेळ असा जातो की ईडीएनएफ मिळायला वेळ जातो. तर ती जी गॅप राहते, म्हणजे आता समजा मागच्या महिन्यात मी असेसमेंट केली आणि रेफर केलं, पण मला ईडीएनएफ काल मिळालं, तर मग काल मिळालं तर मग मी त्याची व्हीसीडीसी काल 13 तारीख होती, तर 12 तारीख होती, तर 12 तारखेपासून मी त्याची व्हीसीडीसी दाखवायची का? हो बरोबर, तसंच करायचं. बरोबर आहे. हे बघा, बरोबर आहे, तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. आपल्याला उद्देश हा असा आहे की ईडीएनएफ खालतीपर्यंत पोहोचायला वेळ किती लागतो हे कळतं याच्यावरून. ह्याच्यामुळे उद्या जाऊन सिस्टीम सुधारता येईल मला ईडीएनएफ डिलिव्हरीची. आज राज्य स्तरावर आमच्याकडे एव्हिडन्स नाही आहे, आम्हाला माहित नाहीये कुठे किती वेळ लागतो ईडीएनएफ पोहोचायला. जर सगळ्या सुपरवायझरनी नर्चर व्यवस्थित वापरलं, असेसमेंट लगेचच्या लगेच केलं, व्हीसीडीसी ला रेफर करून व्हीसीडीसी सुरू होत नाहीये, मग एखाद्या वेळेस सेक्रेटरी विचारतील का रे बाबा तुमच्या जिल्ह्यात व्हीसीडीसी का सुरू होत नाही, मग ते सांगणार सर ईडीएफच येत नाहीये, मग त्याच्यावर ऍक्शन घेतली. बरोबर आहे तुमचं. हा ठीक आहे, मला तो एक हे होता, कारण तो जो आमच्याकडे जो गॅप राहतोय ना, तो पण एक म्हणजे लक्षात आलं हे विचार करताना की ह्याच्यामुळे पण गॅप थोडा राहतोय की ते वेळेत न आल्यामुळे फक्त रेफर होतं आणि स्टार्ट होत नाही. तर आम्ही तसं बोलतो आता त्या बाबतीत. थँक्यू सर. त्याला वस्तुनिष्ठ आपल्याला किती दिवस लागतायत तेही आपल्याला दिग्विजयने आता दाखवलं. 166 दिवस वगैरे पण राहिलेले किती दाखवले तुम्ही? मॅक्झिमम किती होते? 116 दिवस.
155 दिवसापर्यंत होत होतं आतामध्ये. हे लक्षात घ्या. म्हणजे थोडासा वृंदा मॅडम आपण जे सांगितलं तसं आहे, थोडासा अवधी लागणार आहे हे समजू शकतो, पण किती असावं ह्याच्यावरती पण एक टॅप असावा, हे ऍपचा त्याच्यामधनं एक उपयोग आहे, लक्षात घ्या. त्यामुळे टाइम डायमेन्शन पण तिथे दिलेलं आहे त्याच्यात. येस सर. ओके ओके. चॅट मध्ये प्रश्न विचारलाय आपल्याला की व्हीसीडीसी फंक्शनिंग बद्दल परत एकदा सांगा. हा व्हीसीडीसी मॉनिटरिंग पेज आम्ही एकदा परत सांगतो. व्हीसीडीसी मॉनिटरिंग पेज मध्ये पहिला इंडिकेटर काय आहे, किती मुलांना व्हीसीडीसी ला रेफर केलं गेलं, म्हणजे एकदा सुपरवायझरनी असेसमेंट तपासणी केली त्याच्यानंतर किती मुलांना व्हीसीडीसी ला पाठवण्यात आलं, 318. त्यापैकी एनरोलमेंट ऍक्च्युअली व्हीसीडीसी मध्ये किती झाले, म्हणजे 152 अशी मुलं झाले 318 पैकी ज्यांचं ऍक्च्युअल एनरोलमेंट झालं. ठीक आहे. त्यानंतर पेंडिंग किती आहेत, पेंडिंग आहेत 149 असे मुलं ज्यांना रेफर करून सुद्धा अजून सुद्धा व्हीसीडीसी त्यांची सुरू नाही झाली. ठीक आहे. ऍव्हरेज टाइम लॅग बिटवीन रेफरल अँड एनरोलमेंट म्हणजे काय, किती टाइम गॅप पडतोय, सगळ्यात जास्त ठाण्यामध्ये आहे 155 दिवस, जळगावमध्ये 2 नंबर 124 दिवस, हा मोठा गॅप आहे. भंडारामध्ये 58 दिवस, 3-3 महिने मुलांची व्हीसीडीसी सुरू होत नाही, तर हे लक्ष देत नाहीयेत. ह्याचा अर्थ असा स्पष्टपणे असा आहे, बरोबर. किती मुलांची व्हीसीडीसी कंप्लीट झाली त्याचा हा आकडा आहे. डिफॉल्टर्स कोण आहे, किती आहे त्याचा हा आकडा आहे. तर अशा प्रकारे हा व्हीसीडीसी मॉनिटरिंग पेज आहे. ओके. आणखीन कुणाला काय विचारायचं आहे की पुढे जाऊ आपण आता एनआरसी मॉनिटरिंग वर जाऊया. कुणाला काय विचारायचं असेल तर अनम्यूट करून बोला. सर याच्यामध्ये बोला बोला. सर ज्यावेळेस लाभार्थीचं असेसमेंट होते सॅम बालकाचं, त्यावेळेस आपण ते आधीपासून व्हीसीडीसी मध्ये एनरोलमेंट असा पर्याय घेतला तर ते रेफर मध्ये दाखवत नाही, डायरेक्ट व्हीसीडीसी एनरोलमेंट येते. बरोबर बरोबर. ठीक आहे, तेच विचार. ठीक आहे.